तुमचा आधीच एकदा अपमान केलाय ना त्याने, पुन्हा माझ्यामुळे तुमचा अपमान नाही होऊ देऊ शकत मी. आणि तुम्ही काळजी करू नका, मी एकटी जाईल, माझा विठुराया आहे माझ्या पाठीशी. सावली काळजी घे. माझ्या भावनेचं वजन जरी कमी असतं ना, तरी माझ्या शब्दाचं वजन बघितलं ना, तसं त्या रतनच्या माणसांना उल्लू बनवून तुम्हाला इथपर्यंत आणला असता. आता उतरवा मला खाली आणि या माझ्या पाठी मागे. उतरवा उतरवा, चला माझ्या पाठी मागे. चल. रतन शेठ, काय रे अभ्या? कुणीतरी पाहुणे आले असते तुम्हाला भेटायला. मला खूप काम आहे, मी जातो म्हणतो. बाय बाय. हो कोण पाहुणे म्हणायचे तुम्ही? हो ये खाली ये सांगतो. अरे ये खाली सांगतो ये. खाली ह्या बेळगावात अख्ख्या गावात मला रतन शेठ म्हणतात आणि तो डायरेक्ट मला अरे तुऱ्यावरती आला रे. हा तुझ्या बाबाने माझ्याकडनं काय कर्ज बिर्ज घेतला होता की काय रे? नाही, माझ्या बाबांनी काही कर्ज वगैरे नाही घेतलं, पण हिशोब चुकता करायला आलोय मी. ये खाली. हिशोब चुकता? कुठला हिशोब रे? अरे सांगतो, ये खाली. हा बोला रे, कुठला हिशोब? रतन सेठ, तू काय अडाणी आहेस का रे? हा, लग्न झालंय ना तुझं, बायको जिवंत आहे ना, तिला डिवोर्स न देता दुसरं लग्न करायला निघालायस तू. कायद्याने गुन्हा आहे माहिती आहे ना? कुठला लग्न, कोणाचं लग्न आहे बघा. ह्या आधी माझं कुठलाही लग्न बिग्न काही झालेलं नाहीये. चल चल, हवा येऊ दे, रस्ता सोड, चल. लग्न आठवत नाही ना तुला? सगळं आठवेल. एकमेव अनमोल रतन, सगळं आठवेल. थांब. तुम्ही नवरी मुलगी ना? हो, तुमचे आई बाबा कुठे आहेत? असतात की. आप्पा. हा बोल बेटा. नमस्कार. त्या रतन शेठचं आधीच लग्न झालं हे माहिती आहे का तुम्हाला? हा